नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज या व्हिडिओमध्ये आपण गिरनार परिक्रमेचे महत्त्व समजून घेऊया। गिरनार परिक्रमा किंवा गिरनार लिली परिक्रमा ही गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या आसपास दरवर्षी होणारी तीर्थयात्रा आहे। ही 5 दिवसांची यात्रा कार्तिक शुक्ल एकादशीला सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला समाप्त होते। दरवर्षी हजारो भाविक भक्त येथे भेट देतात। गिरनार परिक्रमा 2025 ची जी तारीख आहे ती अशी की 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर। दरवर्षी देवदिवाळीच्या निमित्ताने नोव्हेंबरमध्ये गिरनार परिक्रमा होते। या गिरनार लिली परिक्रमेत मोठ्या संख्येने यात्रेकरू सहभागी होतात। या परिक्रमेचा मार्ग गिर वन परिसरात आहे। या गिरनार लिली परिक्रमेदरम्यान हा प्रदेश फक्त 5 ते 10 दिवसांसाठी खुला असतो। गिरनार परिक्रमेमधील मार्ग व अंतर जाणून घेऊयात। गिरनार परिक्रमा ही संपूर्ण 36 किलोमीटर लांबीची आहे आणि ती गिरनार पर्वताला प्रदक्षिणा घालते। गिरनार परिक्रमेमधील पहिला टप्पा तो असा भवनाथ मंदिर म्हणजेच भवनाथ तलेठी ते जिनाबावानी मडी, टोटल अंतर 12 किलोमीटर। दुसरा टप्पा जिनाबावानी मडी ते मालवेळा, टोटल अंतर 8 किलोमीटर। तिसरा टप्पा मालवेळा ते बोरदेवी, टोटल अंतर 8 किलोमीटर। आणि चौथा टप्पा म्हणजेच अंतिम टप्पा बोरदेवी ते भवनाथ तलेटी 8 किलोमीटर। 36 किलोमीटर लांबीची गिरनार परिक्रमा जुनागडमधील गिरनार तलेटी येथील दुधेश्वर मंदिरापासून सुरू होते। गिरनार परिक्रमेमधील पहिला टप्पा भवनाथ तलेटी ते जिनाबावानी मडी। यात्रेकरू इंटुवा नि घोडी मार्गे घनदाट जंगलातून चालत जातात आणि भवनाथ पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिनाबावानी मडी येथे पोहोचतात। हसनापूर धरणाशेजारी असलेले हे जुनागडमधील सर्वात मोठे धरण आहे। सहसा यात्रेकरू येथे रात्र घालवतात। गिरनार परिक्रमा मार्गाच्या नकाशावर चंद्रमूलेश्वर मंदिर आहे। हे एक सुंदर मंदिर आहे। मंदिरात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे। परवानगीशिवाय तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकत नाही। या मंदिरात सिंहाचे दर्शन देखील घडते असे म्हणतात। हे ठिकाण रानियो कुवो म्हणून देखील ओळखले जाते। यात्रेतील दुसरा टप्पा जिनाबावानी मडी ते मालवेळा। पुढचे ठिकाण आहे ते मालवेळा। जिनाबावानी मडीपासून यात्रेकरू एका सुंदर मालवेळा मंदिरात पोहोचतात। जिनाबावानी मडी येथील यात्रेकरूंसाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत। येथून यात्रेकरू थेट मालवेळा येथे पोहोचू शकतात किंवा दुसरा पर्याय म्हणजे सरखडिया हनुमान मार्गे मालवेळाला पोहोचणे। सरखडिया हनुमान हे घनदाट जंगलाने वेढलेले आहे। जुनागडमधील हे सर्वोत्तम हनुमान मंदिर आहे। मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंना सिंहाची गर्जना ऐकू येते आणि जवळच हरणाचे दर्शन घडते असे अनुभव आहेत। सरखडिया हनुमान येथून तुम्ही सूरजकोंडला देखील भेट देऊ शकता। यात्रेतील तिसरा टप्पा मालवेळा ते बोरदेवी मंदिर। मालवेळा येथे पोहोचल्यानंतर यात्रेकरू नलपाणी घोडीवरून खाली उतरतात आणि नंतर बोरदेवी मंदिर येथे पोहोचतात। इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे घोडीचा आकार डोंगराच्या खिंडीसारखा आहे आणि खाली उतरण्यापूर्वी तुम्हाला उंची चढून जावे लागते। घोडी झुकलेली असल्याने पर्यटकांनी खूप काळजी घ्यावी आणि या ठिकाणाहून जास्तीत जास्त अपघात होण्याची पण शक्यता आहे। यात्रेतील चौथा टप्पा बोरदेवी मंदिर ते भवनाथ तलेटी आणि अंतिम टप्पा बोरदेवी हे भवनाथ तलेटीपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। गिरनार परिक्रमेसाठी हे शेवटचे ठिकाण आहे। शेवटी ही धार्मिक, साहसिक, आध्यात्मिक यात्रा पूर्ण केल्यानंतर यात्रेकरू भवनाथ तलेटीकडे जाण्यास सुरुवात करतात आणि त्यांची परिक्रमा संपूर्ण करतात। गिरनार लिली परिक्रमा जुनागडचा इतिहास आणि महत्त्व। गिरनार टेकडी ही भारतातील सर्वात आध्यात्मिक आणि पवित्र स्थळांपैकी एक आहे। असे मानले जाते की गिरनार येथे 33 कोटी देवी देवता, 64 योगिनी, 52 वीर आणि नवनाथे राहतात। गिरनार टेकडी भगवान शिवाच्या शिवलिंगासारखे दिसते। जुनागडमधील गिरनार टेकडीवरील हिंदू आणि जैन धर्मांचे अनेक मंदिरे, आश्रम, गृह, धर्मशाळा आणि भोजनालय आहेत। गिरनार परिक्रमा ही एक धार्मिक आणि आध्यात्मिक तीर्थयात्रा मानली जाते, जी आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक विकासात मदत करते असे मानले जाते। गिरनार परिक्रमेची तयारी कशी करावी? गिरनार परिक्रमा करणे इतके सोपे नाही। या परिक्रमा दरम्यान तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात आणि गिरनार परिक्रमा मार्ग कठीण आहे, म्हणून तयारी करणे महत्त्वाचे आहे। परिक्रमासाठी काही गोष्टी येथे आपल्याला नमूद करायच्या आहेत, त्या म्हणजे सर्वात पहिले आरामदायी शूज, नंतर भरपूर पाणी आणि अन्न, टॉर्च किंवा हेडलॅम्प, एक जॅकेट किंवा कोट,
औषधे. गिरनार परिक्रमे दरम्यान घ्यावयाची खबरदारी. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. हे जंगल क्षेत्र आहे म्हणून वन्य प्राण्यापासून स्वतःचे रक्षण करा. व माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये करून सांगा. व कोणी गिरनारची परिक्रमा ही केलेली आहे आणि किती वेळा केलेली आहे हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.